कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत या सिंदूर सुराची स्वारी कैलास शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे कैलासाधिपती त्रिनेत्रधारी हरिहरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा हे सांब सदाशिव आपणास या सिंदुरासुराचे साष्टांग दंडवत दैत्यराज प्रथम तुझ्या या कैलास पर्वतावर स्वागत आहे. भोलेनाथ हा सिंदुरासुर आपल्या समोर आज मनीषा घेऊन आला आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ आपला वैभवशाली कैलास पर्वत ज्या कैलास पर्वताची विश्वामध्ये गणना केली जाते हा कैलास पर्वत माझा भावा. आपण भक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच या पामराची इच्छा. दैत्यराज कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात मात्र शंका नाही. बलाढ्य महापराक्रमी हा सिंदुरासुर आहे. भोलेनाथ आपण जाणता ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेहाच्या मस्तकी आणि त्याच वरप्राप्तीच्या बळावर अमरावतीसह वैकुंठावर दानवरूपी सत्ता प्रस्थापित केली. राहिला तो आपला कैलास. तिन्ही लोकी दानवरूपी सत्ता प्रस्थापित करण्याचा हेतू आणि हा हेतू हा सिंदुरासुर सफल करणार. दैत्यराज हा केवळ तुझा भ्रम आहे. अजूनही वेळ गेली नाही. कैलास पर्वताहून प्रस्थान करावे. महादेव सिंदुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा अन्यथा या सिंदुरासुराच्या सुभागणीमध्ये या प्रल्हादाचा प्रचाराचा प्लॅन ठेवू नकोस. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जगाचा सर्वात भस्मासात होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. या नरदेहास मृत्यू अंत समाप्ती हे शब्द देखील स्पर्श करू शकत नाही. दैत्यराज या पृथ्वी तलावर देवगणा कसा कुणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ हत्या देवगण देव श्रेष्ठ होते आहेत नाही. महादेव यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंदुरासुराच्या हाते. दैत्यराज हा फलंदाज विश्वविजाता आहे. विश्वविजाता तुझ्यासारख्या किती दैत्य कैलास पर्वतावर घेऊन गेले तर मी काय जर पुरवलं आज हा दैत्य तुमच्या छाताडावर थैमान करेल. महादेव दैत्यराज या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचं रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. कर्तव्याचा सिंदुरासुर ग्रहण लावणार. महादेव ग्रहण लावणार. दैत्यराज हा धर्म आणि अधर्माचा लढा संग्राम आहे. पाहुयांची आई पराजय कोणाचा होत आहे.
या सिंधुरासुराचा होणार पराभवाला महादेव तुम्ही सामोरे जाणार. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य हे विश्वविद्यामध्ये आहे. तुझा मृत्यू समीप आला आहे. तू नाटकांत जवळ आला आहे दैत्यराज. कोणाचा समीप आला हा येणारा तो काय ठरवेल तुम्ही नव्हे. अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे म्हणण्याच्या तृतीय नेत्रामध्ये आहे. जर काय तृतीय नेत्र उघडलं सणाकडून तुझा पाठ पाहून त्याचा एकदम सार्वभौम्य सम्राट आता मात्र मोठा कोणी शत्रू नाही, कोणी नाही. या ब्रह्मांडाचा सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट दैत्यराज सिंधुरासुर. हे भोलेनाथ, हे श्रीहरी, या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवो, यातून योग्य तो मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. समस्त देवगण हो, दैत्य बलाढ्य आहे, पराक्रमी आहे, परंतु समस्त देवगणांनी केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, काहीतरी योजना करावी लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. होय महादेव, यातून काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. नारायण कदाचित सिगरेट येत आहे. नारायण अशी कशी ही नियती, अशी कशी ही नियती, अचानक
फिरली देवजती अचानक फिरली देवजती अचानक फिरली देवजती अशी कशी लियाली अशी कशी लियाली अचानक फिरली देवजती अचानक फिरली देवजती अचानक फिरली देवजती नारायण 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 देव हो काही तुमची अवस्था नारायण नारायण देवर्षी अति योग्य वेळ आला आहात. या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपण सुचवा. नारायण नारायण देवराज श्रीहरी तुम्हाला सुद्धा शक्तीचा फार गर्व झाला होता आणि तो गर्व त्या सिंहासुराने उतरवलाय. नारायण नारायण होय मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवते, अगदी त्याचप्रमाणे तूच काहीतरी मार्ग दाखव. नारायण नारायण श्रीहरी देवराज भोलेनाथ आपण सारे देवगण मिळून त्या विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करूया. बाळ गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर. बाळ गणेशा, या समस्त देवगणांचे आपणास त्रिवार वंदन. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षकम भक्ता नाम भयं करता त्राता भव भवार्णवाद. तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ तू विशेष तूच आमचा श्री गणेश श्री गणेश. देव हो, माझ्या रत्न का करत आहात? असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासुर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे देव हो, त्या दैत्यराज इंद्रासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मयी सुखदायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका. सृजनांचा बीजांकुर सकल सिद्धिदायी तू काळाच्याही आधी अंती सृष्टीच्या प्रवाही तू. व्यापुनी कणकणात विराट विश्वरूप धारी तू. भवतारक अंगारक गजवक्राय तू गजवक्राय तू. या विश्वातील जीवान त्यांना सान्निध्यात घेऊन ज्ञानामृत पाजण्यास तूच एक समर्थ आहेस. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव हो, आता आपण सावध राहायला हवं, अन्यथा तो दैत्यराज इंद्रासूर कोणत्याही क्षणी येथे येऊ शकतो. होय देवराज.
समोर नष्ट केला तुमचं देवत्व. अहंकाराचा त्याग कर. आम्हा देवगणांना शरण ये. आमची राज्य परत कर. आम्ही तुला मैदान देऊ. सोबत नाही देवेंद्र. तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी ही शौर्याची भाषा शोभत नाही. प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून या सेंदुरासुराच्या चरणाचा दास झालास. तुझ्या मुखी शौर्याची भाषा शोभत नाही. हा धर्माचा त्याग कर. सत्याचा मार्ग अवलंब. अन्यथा या रणांगणामध्ये तुझा सर्वनाश निश्चित. कपट चालत विष्णुदेव प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेता आणि आज या देवगणात समेत या रणमैदानात उभे या सेंदुरासुरासमोर तुमचं देवत्व नष्ट करेन. काहीतरी आठ तू केलेल्या कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या असमक्षमुळे तुला मृत्यूदंड अवश्य अरे भ्याडांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव आज एकत्रित येऊन या नरद्याचा सामना करणार काय? आज तुम्हा सर्व देवगणांचा कपाळ मोक्ष करणार. रणांगण सोडून पळून जाणारे देव या गणेशाच्या आश्रयी आले काय? या गणेश यांचा तारणहार गणेशा, माझ्या मार्गातून दूर हो आणि या देवांप्रमाणे तुझाही सर्वनाश करेल. आमंत्रण गणेशा मला आज तुझ्या सभेत तुझ्या या सर्व देवांचा कपाळ मोक्ष करेल. गणेशा आक्रमणात सिद्ध हो.
आसमंत भेदून यानं तुझ्या स्वर्गाच्या भिंती नाबूद केल्या. स्वबळावर स्वसामर्थ्यावर देवराज सहाय्य करा. प्रहार करा. या शक्तीचा विनाश करा गणेशा. तुमच्या हातून या सिंधुरासुराचा अंत झाला. त्याचप्रमाणे या सिंधुरासुराचा सिंधूर आपणास देखील स्पर्शित झाला. म्हणून आजपासून या समग्र ब्रह्मांडामध्ये आपणास सिंधूर वर्ण गणेश म्हणून ओळखलं जाईल. सिंधूर वर्ण गणेशाचा विजय असो. सिंधूर वर्ण गणेशाचा विजय असो. सिंधूर वर्ण गणेशाचा विजय असो.